अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मोठी बातमी आहे। अमरावतीहून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आमदार बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे। रक्तदाब वाढलेला असून डॉक्टरांनी औषध घेण्याचा सल्ला दिलाय, तरी बच्चू कडूंनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आंदोलन करत आहेत। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि बच्चू कडूंचा रक्तदाब 180-110 पर्यंत पोहोचला आहे। डॉक्टरांची टीम तातडीने उपोषणस्थळी दाखल झाली, मात्र बच्चू कडूंनी म्हटलं, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत औषध नाही, उपचार नाही। डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या वजनातही घट झाली आहे। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी 87 किलो असलेलं वजन आता 85 किलोवर आलं आहे, म्हणजे अवघ्या 2 दिवसात 2 किलो वजन कमी झालंय। दरम्यान बच्चू कडू यांच्या या लढ्याला देशभरातून पाठिंबा मिळतोय। शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी काल भेट दिली। कराळे मास्तर यांनीही पाठिंबा जाहीर केलाय। आझाद समाज पार्टीने अधिकृत पत्र दिलं आहे। आता पुढच्या 2 दिवसात खासदार निलेश रंके, राजू शेट्टी, संभाजीराजे, आमदार नितीन देशमुख, रविकांत तुपकर, सचिन ढवळे आणि विठ्ठल कांगणे यांच्यासह अनेक मान्यवर भेट देणार आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेला हा लढा आता आरोग्याच्याही सीमेरेषेवर पोहोचला आहे। बच्चू कडूंची प्रकृती ढासळते, पण त्यांचा निर्धार कायम आहे। आता शासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। पासून 90च्या खाली असा आहे फास्टिंग असल्यामुळे, आणि आताच्या सध्याच्या स्थितीला सरांचा बीपी हा 180/110 असा आहे। आणि सरांना आम्ही रिक्वेस्ट केली आहे की बीपीची गोळी तरी घ्या, तर सरांनी सध्या बीपीची गोळी नकार दिला आहे। तरी आम्ही सरांना रिक्वेस्ट करतोय की ॲटलिस्ट बीपीची गोळी तरी घ्या, म्हणजे बीपी हा कंट्रोलमध्ये राहील। तर ही सध्याची स्थिती आहे सरांची। आणि RBS सरांचा हा 89 mg/dl आहे सकाळी घेतल्याप्रमाणे, आणि रुटीन सरांचे चेकअप चालू आहे। संध्याकाळी पण आम्ही सरांचं चेकअप करणार आहे परत एकदा। आणि सध्याच्या स्थितीला सरांचा बीपी हा 180/110 असा असल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती वजनामध्ये सरांचं सकाळी रात्रीला घेतल्याप्रमाणे सरांचं वजन हे 87 किलो होतं, आणि सकाळी वजन घेतल्याप्रमाणे 85 किलो आहे। वजनामध्ये 2 किलो। सुरुवातीचं पहिल्या दिवसचं वजन किती होतं आणि आता किती आहे? पहिल्या दिवसचं वजन 87 किलो होतं, आणि आज सकाळी घेतल्याप्रमाणे 85 किलो। 2 किलो वजनात 3 किलो 2 किलो वजनात अशीच परिस्थिती राहिली। हो, अशीच 3 दिवसापर्यंत तरी शरीर स्वतः ग्लुकोज तयार करत असल्यामुळं ती कमी जास्त होत राहील, नॉर्मल रेंजपर्यंत दिसेल आपल्याला। पण 3 दिवसानंतर परिस्थिती थोडी अजून बिघडायला चालू होईल। काय खबरदारी घेण्याचं आव्हान? जास्तीत जास्त आराम करणे, आणि जसं की सरांना बीपीचा त्रास आहे आधीपासून, जवळपास 5-10 वर्षापासून सर बीपीचं मेडिकेशन घेत आहे। तर सरांना असंच ॲडवाईस केलेलं आहे की तुम्ही ॲटलिस्ट बीपीची गोळी तरी घ्या, म्हणजे बीपी हा कंट्रोलमध्ये राहील। तुमचं नाव सर? मी डॉक्टर पियुष दहीकर, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तिवसा। थँक्यू। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।